नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की गुरुजींनी घरी येऊन आता नंदिनी आणि जीवाला एक वेगळाच संकेत दिला आहे. नंदिनी, तू बहिणीच्या नात्याने मोठी आणि जाऊच्या नात्याने लहान आहेस. या दोन्ही नात्यातील तुला दुवा व्हायचा आहे. तर गुरुजींचा संकेत मागचा अर्थ जीवा आणि नंदिनीला पूर्णपणे समजलेला नसतो आणि नंदिनीचं मिसकॅरेज झाल्यामुळे डॉक्टर म्हणतात की आता तुमचं पुन्हा आई होणं थोडं कठीण आहे. त्यामुळे दुसऱ्या वेळेसच आपण कन्फर्मेशन मी तुम्हाला देऊ शकत नाही. तर डॉक्टरचं बोलणं ऐकून नंदिनी पूर्णपणे तुटून जाते. तर काव्य आता माहेरी असल्यामुळे दिव्या ही पार्थवर भोर घालण्याचा प्रयत्न करत आहे. पार्थला अट्रॅक्ट करणं, मुद्दाम त्याच्या जवळ जाण्याचा ती प्लॅन करत असते. आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा नंदिनीच्या बाळाचं सत्य संपूर्ण कुटुंबाला कळतं. तरी एवढी मोठी गोष्ट लपल्यामुळे घरातील सगळे त्यांच्यावर खूप रागवतात. तर काव्या जीवा कळतं की नंदिनीचं आई होणं आता कठीण आहे. त्यामुळे ती खूप मोठा निर्णय घेते. काव्याला झालेलं बाळ ती आता नंदिनी आणि जीवाला देते. काव्या म्हणते की मी पुन्हा आई होऊ शकते, पण माझ्या नंदिनी ताईच्या डोळ्यात आणि अश्रू पाहू शकत नाही. तर ते बाळ आता नंदिनी काव्यामध्ये दुवा निर्माण करेल, हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.